आणि आता या षटकात एकूण एक धाव मिळाली. धावसंख्या 15 झाली. 15. 15 धावा 2 चेंडूचा खेळ संपलाय. विकेटचा रकाना भरलेला आहे वेदांतने. चांगलाच खेळ अपेक्षित असतो प्रत्येकाला, पण ती अपेक्षा प्रत्येकाची पूर्ण नाही होत. डावावर जम बसवायचा असेल तर आपला दम दाखवावा लागेल आणि तोच दम दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता हेनरी येत आहेत. संतोषच्या नंतर संतोषने जी सुरुवात दिलेली आहे त्या सुरुवातीला पुढे घेऊन जाण्यासाठी हेनरी स्ट्रायकर साईडला आहेत. बॉलिंग ट्रॅकवर वेदांत. तिसरा बॉल या षटकातला. धावसंख्या 15. फुलटॉस नाही कन्वर्ट करता आला मोठ्या फटक्यामध्ये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकदा पूर्ण केले आणि या 2 मिळतील. एकच्या बदल्यात 2 धावा मिळालेल्या आहेत. जास्तीचे एफर्ट्स गोलंदाजाने लावले आणि म्हणूनच त्या 2 धावा मिळालेल्या आहेत. एक एक धावेचं मोल या दोन्ही संघांना या सामन्यासाठी माहिती आहे, कारण नॉकआउट स्टेजचा हा सामना म्हणजे जो संघ जिंकेल तो या स्पर्धेत राहील, जो संघ हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. म्हणूनच या सामन्याचं महत्त्व दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना माहिती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 17. ताकद आहे हेनरी यांच्याकडे आणि त्या ताकदीचा वापर करून मोठे फटके सजवण्याचे ते संकेत देत आहेत. आढावा घेत आहेत प्रत्येक क्षेत्राचा. कुठल्या झोनमध्ये मला स्ट्रोक खेळायचा आहे त्यासाठी तो पूर्वाभ्यास. हेनरी बॉल लो राहिलाय. थोडा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. विकेट किपर चुकले. बॉल मागे सरकलाय. एक धाव मिळते. एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 18 धावा. 18 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत चांगलाच खेळ फलंदाजांचा राहिलाय विक्टरी वायपर्सचा. धावसंख्या 18 झाले. 18 रन्स. आणि आता चला बेल्स त्या ठिकाणी रिमूव्ह नाही झाले, डिसलॉज नाही झाले, पण तेच सांगतायत तुम्हाला दे आर बेटर जज दॅन अस. त्यांना आपल्यापेक्षा जास्तीच माहिती आहे. व्हाईट प्लस आहे का अंपायर? अंपायर व्हाईट प्लस आहेत का? अंपायर व्हाईट प्लस आहे का? अंपायर व्हाईट प्लस आहे का? हा व्हाईट प्लस. 2 धावा मिळतील. 2 धावा वाढतील आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. बॅटची लिंकेज बॉल मागे फ्लाय स्लिपला कोणीच नाहीये, पण ही एक धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 21 झाले. एक एक धाव महत्वाची आहे. धावफलक सुरू ठेवण्यासाठी डॉट बॉल येता कामा नये ही काळजी फलंदाजांनी या षटकामध्ये मुख्यत्वे घेतलेली आहे. जरी एक फलंदाज बाद झाला या षटकामध्ये, पण त्यानंतर प्रत्येक बॉलवर धावा यायलाच हव्यात. तोच प्रयत्न फलंदाजांचा. आणि आता जास्तीचा प्रयत्न. एक धाव नाही चालला, 2 किंवा 4 किंवा 6 पाहिजे, पण ते करत असताना रिस्क आहे. ती रिस्क स्वीकारली आणि ती रिस्क महागात पडली. या षटकातला दुसरा फलंदाज बाद केला वेदांतने. धावसंख्या 21 असताना 2 फलंदाज बाद. टीम विक्टरी वायपर्स. दोन षटकं संपलेली आहेत. सुप्रीम शार्क हा संघ पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. सुप्रीम शार्क पुढच्या सामन्यात खेळेल आणि या दोन संघांपैकी एका संघासोबत सुप्रीम शार्क ही टीम पुढच्या सामन्यात खेळणार आहे. नवीन गोलंदाज येतात गोलंदाजीसाठी. अजूनही बॉलिंग मार्कवर बॉलर नाही आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. समय सूचक राहणं खूप महत्वाचं होऊन बसलेलं आहे. सुरुवात आपण आपल्याच परिसरापासून करायला हवी, नाहीतर मग ओव्हर रेटसाठी पेनल्टी प्रत्येक ठिकाणी असते आणि जर आपण तसं वर्तन नाही केलं तर आपल्यामुळे आपल्या संघाचं नुकसान होतं. त्याचमुळे सुरुवात ही आपल्या परिसरातून केली गेली पाहिजे.
तर विवेक येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत हेनरी, ज्यांच्या वतीने आतापर्यंत अमित आहेत. अमित स्ट्रायकर एंडला आहे. हेनरी आउट झालेत आणि नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर आलेत. निखिल आलेत. पदलालित्य, शरीराचं संतुलन नाही राखता आलं आणि त्याचमुळे पहिला बॉल या षटकातला डॉट आलेला आहे. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाले. धावसंख्या 21-21. इम्प्रेस करतायत. जेव्हा चेंडू जुना होतो तेव्हा व्यवस्थित ग्रीप होतो गोलंदाजांना, तेच आपण सातत्याने पाहतोय. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये ते पुनरागमन मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या डावात आपण पाहिलं होतं आणि आता सुद्धा तेच पुनरागमन गोलंदाजांचं तिसऱ्या आणि चौथ्या षटकात पाहायला मिळते. तिसरं षटक बॅक टू बॅक 2 डॉटनं सुरू केलेलं आहे विवेकने. विधानचं षटक मागचं फक्त 7 धावांचं होतं, त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या आणि त्यामागोमाग विवेक आला आणि विवेकने या षटकाची सुरुवात उत्तम केलेली आहे. तिखट गोलंदाजीचा मारा गोलंदाज विवेकचा. आणखीन एक बॉडी लाईन अटॅक. ऑन साइडला बॅट स्विंग, संपर्क शरीराचा. मिळते फक्त एक धाव. या षटकातली पहिली धाव नोंदवली जाईल स्कोर शीटवर. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते आता 22-22. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला आणि जर आपण व्यवस्थित अनालाइज केलं तर संतोष वगळता इतर फलंदाजांना ती रिदम अजूनही सापडली नाहीये. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ऑन साइडला बॉलला टर्न केले. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचेल फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण होते. थ्रो बॉलिंग एंडला केला जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा मोह झाला होता पण स्वतःवर थोडंसं नियंत्रण फलंदाजाने ठेवलं. एकदा वाढते धावसंख्या जाते ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही आली. तिसऱ्या बॉलवर एक धाव. चौथ्या बॉलवर एक धाव. षटक चांगलं सांभाळलंय गोलंदाज विवेकने. पुढचा बॉल 5वा या षटकातला. ताकद आहे फलंदाजाकडे, ताकदीचा वापर केला. बॉल हवेत आहे. काऊक कॉर्नरला सोपा झेल आणि संपतोय फलंदाज निखिल. अमितचा खेळ संपलेला आहे. अमित बाद झालेत. अमितची ताकद नाही तितकी कामी आली संघाच्या, कारण एकही मोठा स्ट्रोक अमितच्या वतीने नाही मिळाला. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. टीम विक्ट्री वायपर्सचा. धावसंख्या 23. हर्ष हे नवीन फलंदाज येत आहेत. स्कोर गोलंदाजांनी नियंत्रणात आणलेला आहे. कंट्रोल ठेवलेला आहे या डावावर. फलंदाज प्रयत्न करतायत पण त्यांचे प्रयत्न तुटपुंजे पडतायत. प्रयत्नांना धावांची मदत नाही मिळत आहे. बघा आता नाही तर कधी नाही हा विचार मनात ठेवून फलंदाजांना स्कोर करावा लागेल. किमान 40चा आकडा मनात ठेवायचाच आहे विक्ट्री वायपर्सला जर एक चांगली लढत पुढच्या डावात द्यायची असेल तर. पुढचा बॉल. क्रॉस बेटेड खेळलेत. एलिव्हेशन कमी आहे पण डिस्टन्स गाठलंय. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. एक धाव पूर्ण. सेकंडचा कॉल. एका धावेवर मात्र त्यांना थांबायचा नाहीये. त्यांना जास्तीचा धावफलक सजवायचा आहे. म्हणूनच एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं आणि तिसऱ्या षटकाचा शेवट हा डबलने झालेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर 25 धावा. 3 ओव्हर के समाप्ति के बाद 25 रन. 3 विकेट के नुकसान पर टीम विक्ट्री वाइपर्स. प्रशांत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय चौथ्या षटकासाठी. 3 षटकानंतर 25 धावा. अजूनही शेवटचे 6 बॉल्स या डावातले बाकी आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात पोचतायत. हर्ष. निखिल स्ट्रायकर्स एंडला आहेत. हर्ष नॉन स्ट्रायकर्स एंडला. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. मागच्या षटकामध्ये एकही एक्स्ट्रा नव्हता. पहिल्या षटकात नो बॉल आलाय. दुसऱ्या षटकात व्हाईट बॉल होती. तिसरं षटक एकही एक्स्ट्राचं नव्हतं पण या चौथ्या षटकाची सुरुवात एक्स्ट्राने झालेली आहे. धावसंख्या 26-26. पुढचा बॉल. ओह, स्लो पॉइझन. स्लो यॉर्कर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिप वर गेली पण बॉल थेट स्टंपवर धडकला.
क्लीन बोल्ड त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत. निखिल बाद. निखिलसाठी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती. म्हणूनच फुटवर्क खूप महत्वाचं आहे. पायांची स्ट्राईड व्यवस्थित यूज करता आली पाहिजे. जर तुम्हाला यॉर्करवर कंट्रोल ठेवायचा असेल तर मग पायांच्या स्ट्राईडचा वापर व्यवस्थित केला गेला पाहिजे. जेव्हा अशा वेळेची अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला फेस करायचे असतात, तुम्हाला स्लॉक स्वीप, रॅम शॉट, लॅफ शॉट, फॉलिंग स्वीप या गोष्टींचा देखील आढावा घ्यायचा असतो. पण तसं काय घडलं नाही. फक्त ऑन साईडला पिकअप स्ट्रोक खेळण्याची इच्छा फलंदाजाची होती, पण त्या इच्छेला धावांची साथ नाही मिळाली आणि म्हणूनच हर्षचा खेळ संपलेला आहे. निखिलचा खेळ संपला. हर्ष नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि संकेत हे 6व्या क्रमांकावर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहोचत आहेत. सुरुवात जरी या षटकाची वाईडनी झाली, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर विकेट मिळवलेला आहे निखिलचा. फलंदाज बाद झालाय. कटर्स आहेत संकेतकडे, जे संघ मालक सुद्धा आहेत टीम रायझिंग स्टारचे. आणि रायझिंग स्टारचे संघमालक असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली आणि आतापर्यंत या षटकाला चांगलं सुरू केलेलं आहे. 2 चेंडूमध्ये त्यांनी 1 धाव खर्च केले. संकेत पाहूया त्यांना संधी मिळते का. संकेत अजूनही प्रयत्न करतायत. त्यांना थोडीशी धडपड करावी लागते, पण धावा मिळत आहेत ते महत्वाचं आहे. धावा मिळाला पाहिजे, त्या कशाही येऊ द्या. पेमेंट जीपीने येऊ द्या, फोनपेने येऊ द्या, कॅश येऊ द्या. पेमेंट जे घेतलेलं आहे आपल्या मित्रांनी ते येणं आवश्यक आहे. आणि आता एक्स्ट्रा रन मिळत आहेत. धावसंख्या 28 झाले, 28. एक्स्ट्राच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यावं लागेल प्रशांतला. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्यांना मिळाली. पण आता पाहूया निखिल, त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असताना ते पहिल्याच बॉलवर बाद झाले. पण त्यानंतर संकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर गोलंदाज थोडेसे भांबावलेले आहेत. सातत्यानं एक्स्ट्रा रन मिळत आहेत टीमला आणि विक्ट्री वायपर्स संघाचा धावफलक 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. बघता बघता प्रशांत ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला बॅलन्स करून खेळायचा प्रयत्न. यावेळेस बॉलचा वेग वाढवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचं तंत्र यावेळेस गोलंदाज प्रशांत यांनी वापरलं आणि या प्रयत्नांमध्ये ते यशस्वी झालेले. हा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवणारा होता गोलंदाज प्रशांतचा. धावसंख्या 29. पुढचा बॉल हलकसं पदाला आली तर ड्राईव्ह केलं, बॅक टू द बॉलर. संपर्क झालाय शरीराचा गोलंदाज प्रशांतच्या, पण या बॉलवर एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या 30 झाली, 30. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत हर्ष, स्ट्रायकर साईडला आहेत. पुढे आले मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोचतील. फक्त एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होता संकेतचा, पण त्यांना नाही जाता येणार कारण इच्छा नाहीये हर्षची. एक मिळते. एका धावीची नोंद स्कोरशीटवर आपण करूया आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 वर. पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत सज्ज होतोय आणि पाहूया शेवटच्या बॉलवर संघमालक जे आहेत संकेत, त्यांच्या वतीनं तसा तो स्फोटक खेळ पाहायला मिळेल का. चांगला बॉल, ब्लॉकआउट डिलिव्हरी, बॅकटिपला खाली घेतलं, ड्राईव्ह करताना सिंगल कंप्लीट केली. सेकंडचा कॉल दिला जाईल. पाहूया सेकंड पूर्ण होईल का, तर नाही होणार. फक्त एकच धाव मिळते या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या 32 झाली. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33ची. 24 चेंडू 33 धावांची गरज असेल टीम रायझिंग स्टार्सला. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. करूया समालोचन कक्षामध्ये बदल. पुन्हा एकदा बहारदार आवाज ऐकूया किरण मस्कर सरांचा. धन्यवाद. तेहतीस धावेचं आव्हान ठेवलंय. थँक्यू सो मच. साऊंड क्वालिटी आता पूर्णपणे योग्य पद्धतीने केली आहे, त्यामुळे यूट्यूबलाही आता आवाज चांगल्या पद्धतीने येईल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर साऊंड सिस्टम त्यांचा आभार व्यक्त करेल
राधे राधे फाउंडेशन, कारण की एखाद्या स्पर्धेला जेवढ्या चांगल्या पद्धतीने साऊंड सिस्टम असते तेवढी मजा त्या स्पर्धेला समालोचन करण्याची येते. जेवढं चांगलं समालोचन एखाद्या स्पर्धेला असेल तेवढी मजा ती खेळायला येते. आणि खेळ समालोचन आणि संपूर्ण स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झाली की स्पर्धेचा दर्जा हा वाढला जातो. राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग 2026 या संपूर्ण गोरेगावच्या विभागामध्ये आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य, समाजकार्य या सर्व गोष्टी चालू आहेत. महाराष्ट्राची गौरव गाथा अर्थातच प्राईड ऑफ महाराष्ट्र दादांनी गोरेगावमध्ये पूर्व भागामध्ये ज्या पद्धतीने राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 1.5 दशक सामाजिक बांधिलकी जपली, लोकोपयोगी कामं आतापर्यंत केली. कोरोनाचा काळ आजही प्रत्येक जण आठवतो. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवनावश्यक वस्तू या गोरेगावच्या विभागातील संपूर्ण रहिवाशांपर्यंत पोहोचवला. वैद्यकीय मदत असेल, त्यामध्ये आपण पाहिलं तर नेत्रचिकित्सा शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, मोफत चष्मे वाटप असतील, ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिलं तर राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या गेल्या. महिलांच्या गुणगौरव कलांना वाव देण्यासाठी मंगळागौरीच्या पारंपरिक खेळाचं आयोजनही इथं केलं गेलं. त्याचबरोबर विभागामध्ये मालवणी दशावतार नाट्य प्रयोगाचं आयोजनही इथे केलं गेलं. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या गेल्या. चांगलं सामाजिक कार्य आतापर्यंत राहिले. वीटभट्टी केळकरची या चाळीत पाणी टंचाई असेल किंवा पाण्याचे नळ बसवून देण्याच्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या समस्या आतापर्यंत सोडवत राधे राधे फाउंडेशन जे आपण पाहिले तर संदीपदादा जाधव साहेब यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेले नाव आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे. क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात, यासाठी क्रिकेटची स्पर्धा गेली कित्येक वर्ष राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक सध्या मात्र 4 चालू आहे. विक्टोरिया वायपर्स आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना 32 धावसंख्या त्यांनी सजवली, 33 धावेचं आव्हान दिले. रायझिंग स्टार टीम सध्या मैदानामध्ये दाखल होते बॅटिंगसाठी. 33 रन्स टू विन, म्हणजे जो जिंकेल तो मॅच क्रमांक 3च्या लुझर सोबत खेळेल, म्हणजे जो जिंकेल तो सुप्रीम शार्क सोबत खेळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. अनिकेत आणि विवेक ही पेअर मैदानामध्ये दाखल झाले. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे येईल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची अकाउंट ओपन झालाय. मुंबईचं क्रिकेट भरपूर लेजंड खेळाडू घडले गेलेत या मैदानामध्ये, बरेच खेळाडू बनले गेले या मैदानामध्ये. या मातीच्या कणाकणानं आमच्या मनाशी नाती जोडलेत. जे फुटपाथ वरती उभेत खेळाडू, थोडस खाली सरका. सूर्या अण्णा, अण्णा थोडासा या. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. टार्गेट या मॅच मध्ये 33 धावेचं ठेवलंय. पहिल्या इनिंगचा खेळ चांगला राहिला. ओव्हर बॉल प्रतिम विकेट किपरला पाहता, विकेट किपरला पहा. चेंडू त्याच्या बाजूने गेलाय, फुंकर मारत टाटा बाय बाय. डिक्लेअर मध्ये जातो वड बॉल. रफ्तार होता, ही कॅच बनली असती. क्रिकेट तो जो खेळपट्टी ज्या पद्धतीने सिमेंट खेळपट्टी, चेंडू पडला स्किट होतोय. रनवे तुम्ही बोलता, इमर्जन्सी एखादं विमान लँड करू शकता तुम्ही इकडे इमर्जन्सी मध्ये, त्या पद्धतीने रनवे आहे. चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय, ज्या वेगाने येतोय. चेंडू हातामध्ये पकडणं खूप अवघड होतं विकेट किपर साठी. बरेचसे विकेट किपर यासाठी ग्लव्स यूज करतात, त्यामागचं कारण आहे. लॉफ केला जातोय, टायमिंग प्रॉपर आहे. मिड विकेटला चेंडू फेकून दिला जातोय, सीमा रेषेपार निघून जातोय बिग हिट. अर्थातच गोरेगाव प्रीमियर लीग 2026 चा आणखीन एक दमदार षटकार येतोय. हॅलो हॅलो चांगला आहे माईक हा. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. पुढे खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे. डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल.
तब्बल चेंडूचा खेळ 4 झालेला आहे बघ. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आले, तदनंतर षटकार आला, पुन्हा एक सिंगल आले. अनिकेत आणि विवेक आतापर्यंत अनिकेतनं या मॅच मध्ये धावा केलेत. अनिकेत रुकेगा तो ठोकेगा, वो नाही झुकेगा, असा अनिकेत आहे. दुसऱ्या बाजूला विवेक. रायझिंग चेंडू पडला, राईज झाला, पडला नंतर उसळी घेतली या चेंडूनं. अप्रतिम. हा जाणून बुजून टाकलाय, जान बुझ के डालाय है. डॉट बॉल 1 टू गो. टॉपेज कॉल दिला मिड विकेटला कॅचचा आणि अखेरीस फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये ही चेंडू हातामध्ये राहतोय. विकेट पकडली गेली आणि अखेरीस जंगलीच्या हातामध्ये विकेट राहिली आहे. ब्रेक टू त्यानं आपल्या टीमला दिले आहे. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. ओव्हर क्रमांक 1 संपली. टीमची टोटल 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 33 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहिले तर विक्टोरी वायपर्स, विक्टोरी टीमचा आमच्या सोबत 12वा खेळाडू बसला गेलाय. अमोल बसले गेलेत. अमोल इंजर्ड आहे थोडासा, ते पाहायला आपण पाहिलं तर थोडासा इंजरी झाले आणि त्यानंतर तो खेळाडू आज 12वा म्हणून बसलाय. त्याने देखील खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट या मैदानामध्ये खेळले. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिले. असे बरेचसे खेळाडू या मैदानामध्ये घडले गेलेत. 12वा खेळाडू बसण्यासाठी देखील तेवढी जिद्द टीम साठी लागते. आपल्या संघासाठी ॲज अ 12th मॅन बसणं, 12वा खेळाडू म्हणून बसणं. अप्रतिम. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाऊयात. हर्ष दाखल झालाय, युवा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली हर्षची मागील मॅच मध्ये देखील. वेदांत दाखल झालाय, नवीन बॅटर. वेदांत आणि विवेक दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत, कारण की पहिले 6 चेंडू अनिकेतनेच खेळून काढलेत, त्याच्यामुळे दोघेही फ्रेश बॅट्समन आहेत. 3 ओव्हरचा खेळ आता बाकी आहे. तब्बल धावा 33 करायचे या मॅच मध्ये. टार्गेट 9 झालेले आहेत. कट केला, लेट कट गलीमध्ये, थर्ड मॅन शॉट मध्ये चेंडू एक सिंगल धावेसाठी जाते. आमचे लाईनमॅन असतील, आमचे व्हॉलेंटियर असतील, त्यांचा आभार व्यक्त करेल ज्यांनी काम केलंय त्यांचं. असंच सहकार्य राहू देत. आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस, मग फायनल दिवस. तुमचं सहकार्य ॲज अ व्हॉलेंटियर्स असंच राहू देत. मॅचच्या दिशेने आपण जातोय. मान दिलाय, सन्मान दिलाय. गुड किक क्रिकेट. एक सिंगल धाव, 1 कन्वर्ट इंटू 2. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू अगदी गॅदर हातामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. तो जो संयम ठेवला ना, की बोलतात ना मॅच ही बनवता येते. संयम ठेवला की चाळणीमध्येही पाणी साठवता येतं, फक्त बर्फ होईपर्यंत वाट बघावी लागते. आणि तो जो संयम आहे तो ठेवलाय. एक सिंगल धाव, चिकी धाव, पुश करो खुश रहो, अशी मॅच पुढे नेली जाते. टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचली आहे. 11. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आहोत. हो 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 हो, लॉफ केला जातोय भरपूर हवेमध्ये, अगदी फ्लाइटेड. जिथे आपण पाहिलं तर एलिव्हेशन भेटलंय आणि त्यानंतर चेंडू जातोय अगदी सीमा रेषेच्या पार. येईल जीपीएलचा एक दमदार षटकार. मॅच बनली गेली, मॅच बनवली. 17 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 1 च्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. ओव्हर क्रमांक 2 च्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. म्हणजे एव्हरी ओव्हर 2 ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. बिग हिट आला. मॅच बनवण्यासाठी टीमची टोटल 33 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. म्हणजे अर्धा पल्ला आतापर्यंत पार केलाय. अर्धा पिक्चर बाकी आहे. ये झाकी है, रुको जरा, पूरी पिक्चर अभी बाकी आहे. शॉर्ट आर्म पुल आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. दे दनादन, धूम धडाका. आणखीन एक षटकार येतोय. लगातार इन दी रो 2 चेंडू 2 षटकार. कदाचित हा चौकार आहे. रुको जरा, सबर करो, फोकस करो. हा चौकार आहे. म्हणजे 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आलेत. ताकद, ही ताकद लावली बॅटिंग करत असताना बॅटर वेदांतनं. की वेदांकडे ती स्ट्रॅटेजी आहे, वेदांकडे ती ताकद आहे.
स्टेट लेवल क्रिकेट आतापर्यंत चांगलं खेळलाय वेदांत. टीमचा कॅप्टन, टीमचा आयकॉन आहे. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा त्यानं गोळा केलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावसंख्या. बारा धावा अजूनही हवेत जिंकण्यासाठी. पूल फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मधून खेळाडू येईल अगदी आरामामध्ये, चेंडू गॅदर करेल. एक सिंगल धाव वेदांतनं कंप्लीट केली आहे. एक सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट वेदांतच्या माध्यमातून दाखवलं जाते. दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक हर्षनं आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा भरपूर खर्च केलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. वॉट बॉल, अप्रतिम चेंडू हाताला. बॅट स्विंग झाली आहे. स्विंग अँड मिस. पूर्णपणे डॉट बॉल जातोय. विकेट किपर क्लोज होता. मॅच आत्ता चालू झाली आहे, आत्ता ठिणगी टाकली आहे. कारण की येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर 12 आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 12 धावेचीच गरज आहे. 11 धावेची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. आपण पाहिलं सगळ्यांचं लक्ष आहे का? होय. 12 चेंडू मध्ये तब्बल 11 धावेची गरज. अप्रतिम. 12 चेंडू आता बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये तब्बल 11 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. राकेश दाखल होतोय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 11 धावेची गरज. युवा देखील लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. आणखीन एक बिग हिट येतोय. या मॅचची कहाणी वेदांतनं लिहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला वेदांत. कॅप्टन कसा असावा? कॅप्टन वेदांत सारखा मॅच घेऊन खेळणारा असावा. ही जबाबदारी वेदांतच्या खांद्यावरती घेतली. पूर्णपणे या मॅचचं इक्वेशन त्यानं चेंज केलं. मॅच बनवली आहे. 33 धावेचं एक सोपं आव्हान. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल जरूर. सिंगल मध्ये डिक्लेअर जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अर्थातच 29 या आकड्यावरती. आता 4 धावा हवेत विजयासाठी. आणि वेदांत आणि विवेकची कॉम्बिनेशन पार्टनरशिप आतापर्यंत स्ट्रॉंग राहिले. जेव्हा वेदांत आणि विवेक एकमेकांसोबत खेळतात डोकेदुखी होते. यांची पार्टनरशिप इम्पॉर्टंट राहते. या मॅचची आणि या मॅचची कहाणी लिहिली अर्थातच वेदांतनं. या मॅच मध्ये या टीम अर्थातच आपण पाहिलं तर रायझिंग स्टार संघाचा कॅप्टन, या टीमचा आयकॉन खेळाडू. आणि मॅच आता रायझिंग स्टार विपक्ष सुप्रीम शार्क दोन्ही कॅप्टन. या इम्पॉर्टंट मॅच. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स नन अनदर दॅन ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार आलेत. मॅन ऑफ द मॅच प्लेअर अर्थातच रायझिंग स्टार टीमचा आपण पाहिलं तर वेदांत मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना वेदांतच्या नावावरती देखील आपण पाहिलं तर विकेट राहिल्या तब्बल 2 आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. आणि बॅटिंग करत असताना एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलात. मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण देणार आहोत वेदांतला. वेलकम वेदांत. आपले मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचे. खूप छान खेळ राहिला. यानंतर टॉस आपण उडवणार आहोत या मॅचचा. रोहित आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत दादा. आणि खऱ्या अर्थानं संदीप दादा यांच्या खास जवळचे जिवलक असा एक कट्टर मित्र असावा सोबत, जो नेहमी सोबत असावा. दोन्ही कॅप्टन आहे. कॅप्टन या सुप्रीम शार्क टीम कॅप्टन. मॅन ऑफ द मॅच 1000 रुपीज, 1000 रुपयाचं प्राइज मॅन ऑफ द मॅच साठी. खूप छान हिरो या मॅचचा.
थँक्यू. टॉस आपण घेऊयात. दादा विनंती करेल या मॅचचा टॉस घेऊया.